मग तुकाराम महाराजाला सांगताय, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. आपलं चित्त जर शुद्ध झालं पाहिजे, पहिलं चित्त शुद्ध जर करायचं ठरलं तर जीवनामध्ये आपल्याला चित्त शुद्ध करण्यासाठी ते काही कोणत्या निर्मा साबणने होत नाही. बघा, आपला देह हा आहे, देह हा बाह्य स्वरूपाने जर विचार केला तर देह हा बाह्य स्वरूपाने आपण साबणीने स्वच्छ करू शकतो, पाण्याने स्वच्छ करू शकतो, कपडे स्वच्छ करतो, तसं सर्व शरीर आपण स्वच्छ करतो. परंतु ते कसं करतो? बाह्य अंगाने. मग आपल्याला हा चित्त जर शुद्ध करायचा असेल तर हे चित्त शुद्ध करण्यासाठी आपल्याला अंतरंग स्वच्छ झाला पाहिजे. मग अंतरंग जर स्वच्छ करायचा असेल तर अंतरंग स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कोणाची तरी गरज भासणार आहे. बाह्य अंगाने शरीराला साबणीची गरज आहे, पाण्याची गरज आहे. तसं अंतरंगाला साफ करण्यासाठी आपल्याला 2 जणांची गरज आहे. आणि ती 2 जणांची कोणाची गरज आहे? गुरुची आपल्याला पहिल्यांदा गरज आहे आणि संतांची आपल्याला गरज आहे. आणि हे गुरु जर असेल तर मग बघा, गुरुनी जर सांगितलं तर गुरु करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय व्हावं लागेल? साधक व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? साधक झालं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा माळकरी झालं पाहिजे. आता आम्ही बघतोय दिंडीत भरपूर जण आलेले, काही त्यांच्या गळ्यात माळीच नाही महाराज. हो, मग माळी नसताना ती दिंडी करून उपयोग आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जसं घरात नियम आहे, बाह्य नियम आहे, शासकीय कार्यालयात नियम आहे, तसे ह्या पारमार्थिक स्वरूप परमार्थामध्ये सुद्धा काय आहेत? नियम आहेत. मग या